प्राणी मित्र संघटनेत काम करणाऱ्या एका महिलेला समाजसेविकेला सापडलं एक कोंबडीचं पिल्लू आणि ते घेऊन ती गेली दुकानदाराकडे तक्रार करायला. बघूयात काय येते धमाल. येते आपली आजची पुढची जोडी विकास आणि शैला. कोंबडी ही पल्लाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी ही पल्लाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. क्वाक 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 क्वाक. अरे बाई, तुम्हाला क्वाक पाहिजे? तुम्हाला काय पाहिजे, कोंबडी वगैरे? मला काही नकोय. मग तुम्हाला जल्ली कलेची देऊ की जल्ली अंडी देऊ? ती जळलेली अंडी नकोय तो मला. उलट मीच तुम्हाला काहीतरी द्यायला आले. चला, तुम्ही आणि मला काय देता? नोटीस. ओ, कसला नोटीस? परवा मी तुमच्याकडून 1 डझन अंडी घेऊन गेले. अहो, असं काय करता? जल्ला मी कोंबडीवाला आहे, अंडीवाला आहे. कोंबडी अंडी नाही देणार, मग काय दही अंडी देणार? कसला वाटला? फालतू विनोद करू नका. नाही आवडत काय? तुम्ही दिलेल्या अंड्यांपैकी 1 मिनिट. ज्याला मी कधी अंडी दिली? आपलं काहीतरी बोलतो तरी पण 65 विनोद मला आवडत नाही. पण नाही आवडत. नाही. मग काय? तुम्ही दिलेल्या अंड्यांपैकी एका अंड्यात हे कोंबडीचं पिल्लू सापडलंय. अरे मग झाला, असा काय करता? आता कोंबडीच्या अंड्यामध्ये कोंबडीचंच पिल्लू मिळणार, तिथे काय हत्तीचं पिल्लू मिळणार आहे? उगा धंद्याची खोटी करू नका माणसं. ऐका, जा तुम्ही. उगा जबरदस्ती करू नका, जा निघा इथून. नाही, मला या पिलाची आई हवी. काय बोलला? मला या पिलाची आई हवी. अरे भाई, काय भंकस विंकस करताव का काय? मी सिरियसलीच बोलतीये. तुम्ही लाईटली घेताय? हो, मना हांदी सांगा तुम्ही. हाव कोण हो? मी मिस उन्हाळे. तरीच एवढा उकडतंय. नेमका काम काय तुमचा? करताव काय? मी सावली संस्थेची सर्वेसर्वा. वा वा वा. मनुष्य असो वा प्राणी असो, त्यांच्या हरवलेल्या मुलांना, पिल्लांना त्यांचे आई वडील शोधून देण्याचं काम आमची संस्था करते. वा वा. आतापर्यंत माणसांच्या व जवळजवळ सगळ्या प्राण्यांच्या हरवलेल्या मुलांना, पिल्लांना शोधून देण्याचं काम आमच्या सावली संस्थेनं केलंय. चांगलाय, चांगलाय. चांगल्यांची पिल्ल शोधता हो. डायनासोरच्या पिलांना सोडून. त्याला तरी कशाला सोडला हो? आता पिलं मिळायला त्यांचे आई वडील नको का? हा, पण आहे. बरोबर आहे. आज तुमची केस घे. नाही, मी नाही पिल्ला घालत. विनोद करू नका हो. मला मी तेच सांगतोय, तुम्ही चुकीच्या जागेवर आलेला हाव. माझा काय पण हरवलेला ना. तुमचं काय हरवलंय असं मी म्हटलेलंच नाहीये. आलाऊत कशाला? या पिलाची आई शोधायला आली. शोधा या पिलाची आई. हो भाई, काय भंकस बिंकस करताव काय? जल्ला, माझ्याकडे ना जवळ 500 कोंबड्या आहेत. ट्रकाला कोंबड्या उतरव रे. 600 झाल्या. मला सांगा, आता एवढ्या कोंबड्यांमधून नेमकी या पिल्लाची आई शोधणार कशी? नाही, मला कळतंय थोडासा त्रास होणार आहे. शोधावं लागणारच. घ्या हे पिल्लू घ्या. शोधा, लवकर शोधा. चला, ह्या बरं आहे. मांजा काउंटरवर मांजाची एन्काउंटर. बाई, ह्या सगळ्या जबरदस्ती होत्या. हे बघा, मी माझी ड्युटी करते तेव्हा प्लीज सहकार्य करा, नाहीतर या बस मना कळलेलं आहे. झाला 1 अंड आणि एवढं बंड. नाही, तसं काय नाही. मना फक्त एवढाच म्हणायचंय. मना आता खूप काम आहे. कोंबडी शोधायला वेळ लागतो ना. तुम्ही असं करा, तुम्ही ना उद्याच्या टायमाला या. चालन? ठीक आहे, मी उद्या येते याच वेळी. चालेल. पिल्लाची आई शोधून ठेवा. हो, चला या. नमस्कार, मी मिस उन्हाळे. मी तुम्हाला ओळखता हो. तुम्ही त्या सावली संस्थेची मेन कोंबडी ना? मेन इंचार्ज नाही तर तुम्ही? सर्वा. मग पिलाच्या आईचा शोध लागला म्हणजे काय? मी लावला म्हणजे काय? अरे मी म्हणला आता एवढी मोठी सर्वा येणार म्हणून आधीच सर्वे करून ठेवला. आणि मग सारव करून म्हणा एक कोंबडी मिळाली. पण ती कोंबडी मिळाल्यानंतर माझ्या लक्षात आला की तुमच्याकडे जे पिल्लू आहे ती कोंबडी नेमकी त्याची आई आहे का बाप आहे हेच कळत नाही हो. अहो, तुम्ही कोंबडीवाले आहात ना, मग कोंबडी आणि कोंबड्यातला फरक कळत नाही तुम्हाला? तसा नाही हो, तेवढा मना कळताय. पण इथे ना जरा मॅटरच वेगळा आहे. माहित आहे? वेगळा आहे हो. म्हणजे कसं बघा, त्या कोंबडीचा रंग आणि त्या पिलाचा रंग उपयोग जुलतोय खरा. अहो, मग तेच हवंय ना. हो, पण जिला मी कोंबडी समजत होतो तिने आज पहाटे बांग दिली.
म्हणजे तू कोंबडा आहे? मी पण आज साजदा चाकलो. माझा मना सांगा, त्या कोंबड्याच्या आमच्या पिल्लाच्या आईला मी शोधणार कुठून? आणि आता काय माहिती ती या जगात हाय नाय. ते काय ते म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आता पिल्लू कोणी बघाचा. तोंडाला येईल ते बडबडू नका. मना झाला एवढाच सांगायचं आहे, या दुकानामधून रोज एवढी कोंबडी विकली जातात, अंडी विकली जातात, कुठला पिल्लू कुणाचा आता कळणार कसा? हे बघा, या पिल्लाची आई शोधणं आमचं कर्तव्य आहे, आम्हाला शोधायलाच हवं. मग तुम्ही एक काम करा, काय करू? तुम्हाला आयडिया देतो. हा, बोला. तुम्ही त्या पिल्लाला ना एखाद्या अंडी न देणाऱ्या कोंबडीकडे ठेवा. नको नको. अहो नको काय, दोघांना एकमेकांची संगत होईल. आईला पिलाचा आधार, पिलाला आईचा. नाही नाही नको, अजिबात नको. अहो उद्या ही अंड न देऊ शकणारी कोंबडी समजा वेडी झाली आणि वेड्याच्या भरात या पिल्लाचा जीव घेतला तर? असं पण आहे काय? मग आपण एखाद्या कोंबड्याला बाद केलं तर? अजिबात नको. काय तर? समजा हा कोंबडा उद्या या अंड न देऊ शकणाऱ्या कोंबडीच्या प्रेमात पडला, दोघांचा संबंध आला आणि समजा या कोंबडीने एखाद्या पिल्लाला जन्म दिला, तर या पिल्लाला ते सावत्र म्हणून बघतील आणि त्याचा छळ करतील आणि त्याला असं फेकून देतील. हो मग? ये बाबा तू आज जा. आता मग काय करावं लागन? मला असं वाटतंय आपण या पिल्लाला बेबी सिटिंग मध्ये ठेवू. बाई तुम्ही बेबी सिटिंग मध्ये ठेवा, नाही तर बाबा सिटिंग मध्ये ठेवा. माझ्या दुकानाबाहेर एवढी वेटिंग लागली, त्याचा सेटिंग करा लवकर. हो 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 ठीक आहे. चला 15,000 रुपये काढा. 15,000? ओ कसले 15,000? कसले म्हणजे काय? बेबी सिटिंगचा खर्च आहे महिन्याचा. एवढा? हा, एखाद्या मुलाला पिल्लाला त्याचे आई वडील शोधून देण्यात आमची संस्था जर असमर्थ ठरली तर आम्ही या पिल्लाला बेबी सिटिंग मध्ये ठेवतो आणि त्याचं संगोपन करतो. बाई तुम्हाला खरं सांगू काय, त्या पिल्ला मागे ना दर महिन्याला 15,000 रुपये महिना नाही परवडणार हो. या कोंबड्यांचा जो काही दाना पाणी येतो ना, मी त्याच्यामध्ये चोच मारत असतो. चोच मारता? जेवतो त्याच्यामधूनच, म्हणून नाही परवडणार. ठीक आहे, मग मला तुमच्या विरोधात कंप्लेंट करावी. हा हे बरं आहे ना, आधीच बोलायचं. काय ते माझ्याकडून 100 रुपये घ्या, सगळा कंप्लीट करून टाका. चला. अहो कंप्लेंट नव्हे हो, कंप्लेंट तक्रार करावी लागेल. तक्रार? सारखी तक्रार? हे बघा, आता माझ्याकडे शेवटचे 2 पर्याय आहेत. हा कोणते? बोला. मला सांगा, तुमचा लगीन झाला हो? नाही. एक बरा झाला. काय? काय म्हणजे काय? आता तुम्ही मला आवडायला लागला हो. तुम्ही आता माझ्याशी लगीन करा. नाही. आता पर्याय नाही. लग्नानंतर तो पिल्लू मी दत्तक घेतो. नको नको. कसा वाटला आयडिया? नको. त्याला आई पण मिळल, मी बाबा पण मिळल. दुसरा पर्याय सांगा. दुसरा पर्याय एकच. एखादी सुंदर सुशिक्षित गावठी कोंबडी बघतो आणि तिच्याशी लगीन करतो, मग त्या पिल्लाला पण दत्तक घेतो. कसं वाटलं? हे छान आहे. गुड गुड गुड. चला चला 1 डझन अंडी द्या. ओ बाई, उंगाच काहीतरी मागू नका. आता मी तुम्हाला एक पण अंडे नाही देणार. अहो असं काय करता? उंद्याच्या 12 अंड्यांमधून 12 पिल्ल निघाली तर माझे 12 वाजतील. 12 गावच्या 12 भानगडी मनाने स्तरावं लागतील सगळ्या. मग एवढ्या कोंबड्या आणणार कुठून लग्न करायला? देवा, आजपर्यंत एवढे पावसाले बघितले, पण हे उन्हाळे मना नाही परवडले. वा 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 वा, मस्त झाला तुमचा कोंबडीदार परफॉर्मन्स. बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. विकास आणि शैला, मला आवडला तुमचा परफॉर्मन्स. खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही दोघांनी परफॉर्म केलं होतं. शैला, मला फक्त तुम्हाला असं सांगावं असं वाटतं की तुम्ही परफॉर्म करताना ना, तुम्ही कन्सिस्टंटली किंवा सबकॉन्शियसली खाली बघताय, त्यामुळे आम्ही ना थोडेसे डिस्कनेक्टेड होतो तुमच्यापासून. सो आय वुड रिअली अप्रिशिएट जर तुम्ही थोडासा लुकअप ठेवून परफॉर्म केलं. मला असं वाटतं की इंटरॅक्शन वाईज बेटर होईल. बारिंग दॅट, आय लाईक द परफॉर्मन्स. गुड जॉब बोथ ऑफ यू. जल्ला विकास, कसली मस्त भाषा बोललास. खूप छान भाषा बोललास तू आणि त्या भाषेची सगळी गंमत आमच्यापर्यंत पोचवलीस. तुमचा परफॉर्मन्सही छान झाला. आणि स्वप्नीलता जे मला तेच एक्झॅक्टली मला तुला सांगायचं होतं. तुझा आय कॉन्टॅक्ट नव्हता ऑडियन्स बरोबर, आमच्या बरोबर. त्यामुळे बऱ्याचदा असं होत होतं की आम्ही ऐकत होतो विकासचं म्हणणं जे काय आहे पंचेस ते, आणि बघत होतो तुझ्याकडे की तू का पाहत नाहीयेस आमच्याकडे. त्यामुळे ते पंचेस काही काही वेळेला आम्ही एन्जॉय नाही करू शकलो. बाकी तू जे मध्ये एक डायरेक्ट भाषण देण्याचं बेरिंग पकडलं होतंस त्या संस्थेच्या बाईचं, ते अप्रतिम होतं आणि खूप छान परफॉर्मन्स. वा, बघूयात गुण किती मिळालेत. स्वप्नील सर 8 गुण.
आज आहे एलिमिनेशन, त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या प्रकारासाठी, तो भयानक प्रकार मी त्याला म्हणतो, त्या सगळ्या प्रकारासाठी आणि पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.